नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की करंट डिवायडर रूल। करंट डिवायडर रूल साठी जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की व्होल्टेज डिवायडर रूल, त्याच्यावरून आपण कोणत्या रेझिस्टरच्या अगेन्स्ट किती व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो हे दाखवून दिलं होतं। आज आपण जाणून घेणार आहोत की दोन रेझिस्टरच्या मध्ये किती करंट प्रवाहित होतं हे आज आपण फाइंड आउट करूया। त्यासाठी आपण एक सर्किट घेतलेलं आहे। दोन रेझिस्टर आपण पॅरलल मध्ये कनेक्ट केले। दोन रेझिस्टर आपण पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत। टोटल करंट आपला हा 10 एंपियर आहे। तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे I1 आणि I2, म्हणजे या रेझिस्टरच्या अगेन किती करंट प्रवाहित होतोय व या रेझिस्टरच्या अगेन किती करंट प्रवाहित होतोय हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। त्यासाठी आपला R1 आहे 10 ओहम आणि R2 आहे 15 ओहमचा। तर फॉर्म्युलानुसार I1 इज इक्वल टू टोटल I इंटू जो रेझिस्टरच्या अगेन्स्ट आपल्याला करंट मेजर करायचा आहे किंवा करंटची व्हॅल्यू काढायची आहे त्याच्या अपोजिटच्या रेझिस्टरची व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यावी लागणार, म्हणजे R2 अपॉन R1 प्लस R2। म्हणून टोटल I किती आपला 10 आहे, R2 येणार आहे 15 प्लस या दोघांची ऍडिशन करावी लागणार आहे दोन्ही रेझिस्टरची, म्हणजे 10 प्लस 15। म्हणून आपला टोटल किती येणार आहे 115 अपॉन 25 येणार आहे। म्हणून आपला I1 येणार आहे 6 एंपियर। I1 येणार आहे 6 एंपियर येणार आहे, म्हणजे हा आपला आला 6 एंपियर। तसेच आता आपल्याला I2 कॅल्क्युलेट करायचा आहे। तर आपला I2 आहे I2 इज इक्वल टू टोटल I इंटू R1, म्हणजे आता R1 घ्यायचा आहे R2 च्या जागी, म्हणून R1 प्लस R2 येणार आहे। त्यानुसार 10 एंपियर इंटू R1 आहे 10 अपॉन 10 प्लस 15, म्हणून 100 अपॉन 25, म्हणून आपला I2 येणार आहे 4 एंपियर। I2 येणार आपला 4 एंपियर। त्यासाठी हा आलेला करंट आपला बरोबर आहे नाही याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करून पाहू शकतो। टोटल I इज इक्वल टू I1 प्लस I2। टोटल I इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू आहे 6 एंपियर प्लस I2 ची व्हॅल्यू आहे 4 एंपियर, म्हणून टोटल I इज इक्वल टू 10 एंपियर। अशा प्रकारे आपणाला ही व्हॅल्यू प्रूव्ह झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही करंट डिव्हिजनचा रूल यूज करून करंट फाइंड आउट करू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन विषय तुमच्या पुढे घेऊन येत जाईन। धन्यवाद।